2 महिने टिकणारी भरपूर सारण भरलेली खुसखुशीत अशी तिळाची करंजी तुम्ही कधी ट्राय केली आहे का? नसेल केली तर चला तर मग अगदी बनवायला मिनिटात बनते आणि खायलाही फार स्वादिष्ट लागते। त्यासाठी आपल्याला तीळ लागणार आहे। आता इथे गावरान तीळ मी घेतलेले आहे, भाजलेले शेंगदाणे आणि 50 ग्रॅम ड्रायफ्रूट घेतलेले आहे। यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेले आहे। आता सर्वप्रथम 1 कप शेंगदाणे आणि त्यामध्ये 50 ग्रॅम ड्रायफ्रूट टाकून असे थोडेसे जाडसर आपण बारीक करून घेतलेले आहे। एका कढईमध्ये थोडे थोडे करून 250 ग्रॅम तीळ आपल्याला मंद आचेवर खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहे। तीळ छान असे फुललेले दिसले, तडतड वाजायला लागले की समजून घ्यायचं आपले तीळ छान असे भाजलेले आहे। आता तीळ थंड व्हायला ठेवलेले आहे। पुन्हा एका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप आणि 300 ग्रॅम गूळ टाकायचा आहे। 2 चमचे आपण यामध्ये पाणीसुद्धा टाकून याचा छान पाक बनवून घ्यायचा आहे। आता हा पाक थोडा थोडा करून या शेंगदाणे आणि ड्रायफ्रूटच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आहे। व्यवस्थित असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। फारही पाक टाकायचा नाही आहे। 1-1 चमचा टाकून छान असं मिश्रण आपल्याला भिजेपर्यंत पाक टाकायचा आहे आणि त्याच्या अशा गोळ्या करून घ्यायच्या आहे। आता जो राहिलेला शिल्लक पाक आहे तो थोडासा अजून शिजवून घ्यायचा आहे आणि छान असे गोळीचा पाक होईपर्यंत आपल्याला त्याची गोळी होईपर्यंत शिजवायचं आहे। पाण्याच्या साहाय्याने आपण चेक करून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये 1 थेंब पाक टाकून बघितला, त्याची छान अशी गोळी झाली की लगेचच आपण जी भाजून ठेवलेली तीळ होते ते थोडे थोडे करून सर्व यामध्ये टाकून घेतले। आता मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। बटर पेपरला बटर लावून छान अशी छोटासा याचा उंडा घेऊन याची लाटी तयार करून घ्यायची आहे। हे बघा, पातळ अशी लाटी बनवून तयार झाली की हे करंजीच्या सारणाच्या करंजीमध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे। करंजीच्या साच्याच्या साहाय्याने आपल्याला हे काम करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने आता ह्याला सगळीकडून छान असं प्रेस करून घ्यायचं आहे। करंजी तयार झाली आहे। एक एक करून सर्व करंज्या याच पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहे। रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।